पुण्यातील गंजपेठेत असणाऱ्या महात्मा फुले वाडा अर्थात समता भूमीच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे। हे विस्तारीकरण केलं जात असताना आम्हाला रोख रक्कम नकोय तर घरांच्या बदल्यामध्ये घरच दिली जावीत अशी मागणी इथल्या स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते। या नागरिकांचा कुठल्याही विस्तारीकरणाला विरोध नाहीये, मात्र घराच्या बदल्यामध्ये घर मिळावं ही रास्त मागणी हे सगळे नागरिक जे आहेत ते करताना पाहायला मिळतात। आणि प्रत्यक्ष आपण या नागरिकांशीच बोलणार आहोत। खरं तर विस्तारीकरण होतंय स्मारकाचं सगळ्यांसाठीच आनंदाची बाब आहे, मात्र घराच्या बदल्यामध्ये घर दिलं जावं अशी आपली मागणी आहे। नेमकं काय सांगाल? आता गेले 50 वर्ष झालं, आम्ही 50 ते 60 वर्षाला आम्ही इथं राहतो। तर आम्ही जुने भाडेकरी, आम्हाला चांगल्या ठिकाणी पूर्ण वर्षण आम्हाला घराच्या बद्दल घरच भेटलं पाहिजे, तरी आमच्या अपेक्षा आहे। तर चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या सोयी सुविधा असल्या या ठिकाणी आम्हाला घर भेटले पाहिजे। आता कसं मुलांची शाळा काम वगैरे सगळं इथंच आहे ना जवळ, परत लांब दिलं की सगळ्यांचे परत हे होत जाईल, अडचण होती खूप। त्यामुळे इथलं इथंच आम्हाला कुठं तर घर भेटलं तर अजून चांगलं आहे। सरकार म्हणतंय रोख रक्कम आम्ही तुम्हाला देऊ, मात्र त्या काय करणार? सरकारचे म्हणजे मोबदला कमीच येणार ना। आता घर कसं दिलं मग घराबद्दल घर दिलं ना, काय वाटणार ना लोकांना? रोख रक्कम वगैरे आम्हाला नाही पाहिजे, आम्हाला घराबद्दल घरच दिलं पाहिजे, हे आमच्या अपेक्षा आहे। रोख रक्कम नको आम्हाला। लोक बिडी काडी करून खाणारे लोक आहेत, हातावरची पोट आहे, त्यांना जर रोख रक्कम दिली तर घर रक्कम मध्ये घर मिळणार नाही। घराच्या बद्दल घर दिलं ते लोक व्यवस्थित राहतील, त्यांची रोजीरोटी व्यवस्थित चालेल आणि सगळे का त्यांचं काम धंदा पण व्यवस्थित चालेल। रक्कम काय थोडे दिवस आहे, रक्कम तर पूर्ण संपून जाईल। तुम्ही काय सांगाल? मला एवढं सांगायचं, सरकार जे काही इथं निर्णय घेत असेल ते योग्य घेत असेल आणि आम्हाला पण स्मारक होतं याचा आनंद आहे। पण आमचं म्हणणं असं आहे की आम्ही भाडेकरी, तर आम्हाला घराच्या बदल्यात घरच, व्यवस्थित सुविधा आणि जे त्यांचं घर मालकांचं जे काय असेल ते त्यांनी त्यांच्याशी बोलून घ्यावं। आम्हाला पैशाची काही घेणं नाही, आम्हाला आमच्या घराच्या बदली घर, सुखसुविधा, आमची मुलं बिलं सगळे इथंच शाळेत वगैरे जातात, त्यामुळे आम्हाला व्यवस्थित घर आणि न्याय व्यवस्थित मिळून भेटला पाहिजे। कारण गेल्या 50 वर्षापासून आपण इथंच आहे, आम्ही स्वतः बघतोय महात्मा फुले वाड्यापाशी राहून, आज सिटीत आम्ही राहतोय, बाहेर जाऊन काय व्यवस्था आहे, कशी परिस्थिती हे पण आम्हाला माहिती आहे। 100 वर्ष झाली। हा, 100 वर्ष झाली। 100 वर्षापासून तर इथे राहतात, त्यांच्या आजोबापासून इथे माझे वडील राहिले। हा, 93 ला इथले समोरचे घरं गेले, त्यांची काय अवस्था झाली ते आता पण ते लोक बघतात। त्यांना राहायला घर व्यवस्थित नाही, आहे तर कुठं गळते कुठं काय होते, तशी अवस्था आता नको झाली पाहिजे। दिले की चांगलेच घर दिले पाहिजे, जेणेकरून यांना त्यांना जो त्रास झाला 1993 वर्ष जे लोक गेले ते आताच्या लोकांना झाला नाही पाहिजे। गेले आता मी काय म्हणतोय, घर देताना बी सिटीमध्ये आम्हाला मान्य आहे, सिटीमध्ये दिले पाहिजे, नाही तर तुम्ही देतील कुठेतरी बाहेर दिलं नाही पाहिजे कुठेतरी। यस, 5 किलोमीटरच्या परिसराच्या आतमध्ये आम्हाला घर पाहिजे कुठेतरी। अरे तुम्ही म्हणता कुठं बाहेर गावी टाके, हे असं चालणार नाही। आम्हाला घराच्या बद्दल घरच आणि चांगल्या ठिकाणी, आणि सगळे शाळेत तिथंच पोरं शिकणारे सिटीमध्येच, इथल्या शाळेमध्ये सगळे शिकतात। आमचे बी रोजीरोटी, आमचे काम धंदे इकडेच आहे सिटीमध्ये। नमस्कार, मी अतुल कच्छवे, महात्मा फुले वाडा समोरील भागात राहत आहे। जवळजवळ 150 वर्ष आम्ही इथं राहत आहे। आम्ही विस्तारीकरणाला विरोध करत नाही, फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की घराच्या बदली आम्हाला घर पाहिजे, आणि जे 93 साली घराच्या बदली घर प्लस पैसा दिला होता, तर आमचं तसं जर होत असेल तर आम्ही दुसऱ्या दिवशी चावी द्यायला तयार आहोत। आणि सकाळी आम्ही तसंच छगन भुजबळ साहेबांसंगती पण आमचं बोलणं झालं, त्यांनी पण आम्हाला शब्द दिला की आम्ही तसं करू। आणि प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की आम्हाला 5 किलोमीटरच्या आतमध्ये घर दिले, कारण काही लोक लक्ष्मी रोडला कामाला, काही बायका तुळशीबागेत कामाला आहे, की त्यांचं जाणं येणं त्यांना जमलं पाहिजे, या हिशोबाने आमचं विस्तारीकरण व्हावं आणि आम्ही खुशीने द्यायला तयार आहोत। तुम्ही काय सांगाल बाबा? तुम्ही किती वर्ष राहता इथे? आमचा तर महात्मा फुलेच्या मृत्यूपत्रात घराचा नंबर आहे, म्हणजे धन नंबर आहे महात्मा फुलेंच्या मृत्यूपत्रात। आमच्या इथंच म्हणणे की 1993 ला जसं महात्मा फुले स्मारक झालं त्या पद्धतीने व्हावं बस, नाही तर मग आम्ही विरोध करायला घराच्या बदल्यामध्ये घरच दिलं जातं। घर बी दिले आणि जागा बी दिली, काही जणांना नोकऱ्या बी दिल्या, ते त्या पद्धतीने झालं तर आम्ही कबूल आहोत। सरकारकडनं किंवा प्रशासनाकडनं कोणी आपल्याशी या अगोदर या विषयावर संवाद साधला होता का, किंवा आता आपली काय भूमिका असणार आहे पुढची? आमची भूमिका फक्त एवढंच आहे की आम्हाला योग्य नाही पाहिजे बस, बाकी काय नाही। घराच्या बदल्यात घर, आणि जिथं आम्ही राहतोय त्या ठिकाणी, आम्ही सिटीत राहतो, आमचं काम सिटीत आहे, आम्हाला सिटीतच घर पाहिजे। नाही तर घर असेल हडपसरला, आम्ही येणार लक्ष्मी रोडला, तसले धंदे आम्हाला नको। जे काय असेल योग्य निर्णय घ्यावा आणि योग्य आम्हाला निर्णय हे द्यावा, योग्य आम्हाला न्याय द्यावा बस।
बाकी आम्हाला पैशाविषयी काही नको. शासनाकडनं आपल्याला तीच अपेक्षा आहे. निश्चितच तर आपण यामध्ये पाहिलं तर घराच्या बदल्यामध्ये जे आहे ते घरच दिलं जावं, रोख रक्कम न देता चांगल्या सुखसुविधा आणि घरच मिळावं अशी मागणी या ठिकाणी नागरिकांकडून जी आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.